रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. काटोलमध्ये अनिल देशमुख नावाच्या साधारण बसणाऱ्या व्यक्तीच्या नावाचा फॉर्म भरलेला आहे. त्याने राष्ट्रवादीकडून फॉर्म भरलेला आहे. आता अनिल देशमुख सारखे व्यक्ती जर कोणी तिथे असेल, त्यांनी भरला असेल त्यांचा अधिकार आहे. प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. तर कुठल्या पक्षाचे तिकीट घ्यायचा हाही अधिकार आहे. सर, रवी राजा आज काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश करतात. त्यांच्या प्रवेशाचा किती फायदा भाजपला? ते मुंबई महानगरपालिकेत विरोधी पक्ष नेते आहेत. मला वाटतं की पक्षात कुठलंही नेतृत्व आलं त्याचा फायदाच होतो पक्षाला. पक्षवाढी म्हणजे काय? शेवटी जे प्रभावी नेतृत्व असतं ते पक्षात आलं का पक्ष वाढतो. सर, राज ठाकरे ने कहा है कि आने वाले चुनाव में बीजेपी होते की मनसुख हिरेन प्रकरणामध्ये फडणवीसांची कल्पना होती की त्यांची हत्या होणार. मला हे कळत नाही अनिल बाबूचं. अरे गेले ना ते दिवस, आता निवडणुकीला समोर जा ना. कशाला तर ते वारंवार का तर ते ऐकत नाही लोक आजकाल. ते विसरले लोक. ते आता कायदेशीर चालू आहे, कोर्टात चालू आहे. कोर्ट निर्णय करेल, कायदेशीर ज्या बाबी ते होतील. आता तुम्ही फक्त एक सांगा, मला महाविकास आघाडीला हे विचारायचं आहे, तुमचा अजेंडा काय आहे? महाराष्ट्राला राज्यातलं क्रमांक 1 राज्य करण्याकरता महाविकास आघाडीचा अजेंडा काय? सकाळचे टोमणे बंद करा. कोणी आता ऐकत नाही तुमचं. मीडियाची स्पेस देण्याकरता तुम्ही या पुढ्या सोडता, हे कोणी ऐकत नाही. मला तुमचा जाहीरनामा कळू द्या. म्हणजे शरद पवार साहेबांचा जाहीरनामा काय आहे? काय मॅनिफेस्टो केला आहे महाराष्ट्राकरता? उद्धवीचा काय मॅनिफेस्टो आहे? काँग्रेसचे नाना पटोलेचा मॅनिफेस्टो काय? कसा विकासाचा मॅनिफेस्टो आहे? काय देणारा जनतेला तुम्ही? आमच्या लाडक्या बहिणीची योजना तुम्ही बंद करायला निघाले आहे. आमच्या शेतकऱ्याचं वीज बिल तुम्ही रद्द करायला निघालेले आहेत. आम्ही जे शून्य केलं आहे, पुढचे 5 वर्ष आम्ही शून्य करणार आहोत. याच्याबद्दल तुमचं म्हणणं काय? जरा विकासाकरता बोला. दिवसभर मनसुख हिरेन हे झालं, मग ते डायरी लिहिली, मग ते तुम्हाला वेळ होता म्हणून तुम्ही ते आपलं लिहित बसले. हे सोडा, आता समोर या ना. निवडणुकीच्या काळातच त्यांची डायरी आली. ते डायरी ते त्यांना वेळ होता तेव्हा निवडणुकीमध्ये. सर जेलमध्ये वेळ राहतो ना, तेव्हा लिहिली डायरी. तुम्ही राज ठाकरे सोबत राज ठाकरे म्हटले की भाजप सोबत सत्तेत येणार पुढच्या काळात. मग आता राज ठाकरेचे जे उमेदवार आहेत ते तुमच्या विरोधात आहे, भाजपच्या विरोधात. आता ते लढतात आहे, आम्ही लढतोय. त्यांचे निवडणूक आल्यानंतर चर्चा करू त्यांच्याशी. चर्चा करता येईल आपल्याला. काय मैत्रीपूर्ण आहे तर पहिल्यापासून मैत्रीपूर्ण. सर, राज ठाकरे ने कहा आने वाले चुनाव के बाद बीजेपी का मुख्यमंत्री बनेगा. देखिए, राज साहब जी ने स्पष्ट रूप से कहा था कि माननीय पंतप्रधान मोदी जी के चुनाव में विकसित भारत को संकल्प को साथ देंगे. 2047 का विकसित भारत बनाने के लिए हम काम करेंगे. तो मोदी जी को साथ दिया. उसी समय उन्होंने कहा था कि हम विधानसभा अलग लड़ेंगे. और आज उन्होंने ये कहा है कि भाई हम भारतीय जनता पार्टी को शत्रु नहीं मानते. तो ठीक है, ये बात अच्छी भी है, हमारे लिए भी अच्छी है. और हम भी राज जी का हम बहुत सम्मान करते हैं, राज ठाकरे जी का. हमारे व्यक्तिगत रूप से भी संबंध है. उनके पार्टी का भी एक विचारधारा है, वो विचारधारा हमसे मिलती है. तो उन्होंने कहा कि आज हम चुनाव अलग अलग भी लड़ रहे हैं, लेकिन आने वाले दिनों में हम साथ में रहेंगे. तो उसमें क्या बुरा है? महाराष्ट्र के विकास के लिए राज साहब जैसे व्यक्ति अगर भारतीय जनता पार्टी के साथ अगर मिल के काम करते तो मुझे लगता है महाराष्ट्र के विकास के लिए इससे अच्छी बात क्या होगी? बीजेपी के कई उम्मीदवार ने एंटी फॉर्म भरा है, तो उनके ऊपर कोई कार्रवाई होगी? देखिए, हमने सारे उम्मीदवारों को कहा है जो बीजेपी के हैं, जो कुछ थोड़ा गुस्से में फॉर्म भर दिया है, क्योंकि उनको भी लगता है, वो भी उन्होंने इतना काम किया है, उनको भी चुनाव लड़ने की इच्छा होती है. हर व्यक्ति को चुनाव लड़ने की इच्छा होती है. भारतीय जनता पार्टी बहुत बड़ी पार्टी है, कई नेता है. तो किसी ने आकर थोड़ा नाराज़ी होकर फॉर्म भरे हैं, हम उनकी नाराज़गी दूर करेंगे. और मुझे विश्वास है कि हमारे महाराष्ट्र के सारे नेता विधानसभा में जाकर सबसे बात करेंगे. सारे फॉर्म विड्रॉ हो जाएंगे. और जो विड्रॉ नहीं करेंगे उसके लिए हम देखेंगे क्या करना है उनका. राजू पारवेलाची माझं आणि देवेंद्रजीचं एकनाथजीचं बोलणं झालं आहे. राजू पारवेजी आपला नामांकन कमी करतील असा मला विश्वास आहे. चंद्रकांत पाटलाच्या मतदारसंघामध्ये अजितदादांचा उमेदवार तर तो कमी करावा लागेल. कारण युती आहेत, काही ठिकाणी
काही एबी फॉर्म दिले असतील ते कमी करावे लागतील. महाविकास आघाडीमध्ये सुद्धा काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष उबाठाच्या उमेदवाराविरोधात लढतायत, रॅली काढली मोठी आणि 6 मतदारसंघात जवळपास बंडखोरी आहे काँग्रेस. मी काँग्रेस पार्टीची मला चेन्नी थला आहे, इथे येऊन बसतात दिवसभर महाराष्ट्रामध्ये चेन्नी थला, त्याला त्यांना दिसत नाही का? याचा अर्थ काय? तुम्ही उद्धवजीला फसवताय. उद्धव ठाकरेजींना काँग्रेस पार्टी फसवत आहे. एक तर त्यांना हिंदुत्वापासून दूर घेऊन गेले, उद्धवजींना हिंदुत्वापासून काँग्रेस पार्टी दूर घेऊन गेली आणि आता त्यांना फसवत आहेत. त्यांच्या उमेदवाराच्या विरुद्ध काँग्रेस पार्टी अधिकृतपणे जिल्हाध्यक्ष लढतोय. म्हणजे मला कळत नाही की उद्धवजी कसं सहन करताय. आमच्याकडे सहन नाही करायचे. आम्ही त्यांचा राग झेलायचो. आम्ही त्यांच्या मातोश्रीवर जाऊन त्या ठिकाणी स्वर्गीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं त्या ठिकाणी सन्मान राखायचो. आता त्यांना काँग्रेसच्या घरी जावं लागतं, आता शरद पवार यांच्या घरी जावं लागतं. आणि आता तर बघा, काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष नागपूरचा उपराजधानीमधला आणि त्यांच्याकरता आले होते उद्धव ठाकरे. म्हणजे कळमेश्वरमध्ये काँग्रेसच्या सभेकरता उद्धव ठाकरे आले आणि त्यांनी सांगितलं फडणवीसाची जमानत जप्त करणार आहे. तुमच्या उमेदवाराची जमानत जप्त करण्याकरता उद्धवजी ते राजेंद्र मुळक लढताय. तर चेन्नी थला काय करतायत? चेन्नी थला काय करताय? नाना पटोले बाजूलाच राहतात. नाना पटोले भंडाऱ्याला रोज नागपूरहून जाणे येणं करतात. म्हणजे नागपूरचा जिल्हाध्यक्ष बंडखोरी करतोय हे नाना पटोलेला दिसत नाही. उद्धवजीला फसवतायत. उद्धवजीचा त्या ठिकाणी तुम्ही अपमान करतायत. खरं तर या ठिकाणी उद्धवजींनी हे मला माहिती होतं, उद्धवजी नुकसान करतायत. उद्धवजी त्या ठिकाणी काँग्रेस पार्टीकडे जाऊन त्या ठिकाणी काँग्रेसचे जे तलवे चाटतायत हे लोक, बाकीचे लोक, उद्धवजींनी खऱ्या अर्थाने विचार केला पाहिजे. हे काँग्रेसचे लोक त्यांना फसवत आहेत असं मला वाटतं. महाविकास आघाडी 32 पैकी एकाच जागेवर उद्धव ठाकरे सेना लढते आहे. म्हणजे पूर्व विदर्भामध्ये 32 पैकी एकाच जागेवर लढते आहे आणि तिथेही बंडखोरी आहे. म्हणजे तुम्ही जसं म्हणताय तर कुठेतरी पवारांची गुगली कामी आली असं वाटतं की 8 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट लढत आहे. मी उद्धवजींना त्यांनी फसवलाय, शरद पवारांनी फसवलाय आणि काँग्रेसनी फसवलाय. उद्धवजीचा मी स्वभाव पाहिलाय. उद्धवजी जेव्हा त्या ठिकाणी आमच्यासोबत युती करायचे तर बरोबर उद्धवजींनी युती तोडली होती 2014 मध्ये 4 जागा करता. आमच्या बरोबरीचं उद्धवजी लढायचे, आमच्यापेक्षा जास्त लढायचे. लोकसभेमध्ये त्यांचे 18 खासदार निवडून आले. उद्धवजीचा सन्मान आम्ही करायचो. पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीने उद्धवजीला फसवलं आणि उद्धवजी सुद्धा त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या लोभाखाली फसले आणि त्यांनी हिंदुत्वाचा विचार सोडला. त्यांनी आपली पूर्ण जी संघटना आहे ती काँग्रेसच्या घरी दलवे चाटताय, त्या ठिकाणी काँग्रेसच्या घरी जातात आहे. खऱ्या अर्थाने काँग्रेस पार्टी देशाला डुबवलं, आता उद्धवजीला डुबवलं. सर हिंदी में बताइए, उद्धव ठाकरे को कांग्रेस और एनसीपी फंसा रही क्या? सर रॅलीला प्रचंड गर्दी होती, कसा प्रचार आहे काय सांगा? असं आहे, काँग्रेसच्या उमेदवार जे आहे तिथले त्याबद्दल मला काही बोलायचं नाही. पण मला कामठी विधानसभेच्या जनतेवर विश्वास आहे. मी 15 वर्ष प्रतिनिधित्व केलं आहे. माझे 1.5 लाख परिवाराच्या वर परिवाराशी माझे संबंध आहे. हार्ट टू हार्ट आणि मॅन टू मॅन मी रिलेशनशिप मेंटेन केली आहे. मी कामठी विधानसभेच्या जनतेच्या सुखदुःखात नेहमी हजर राहतो. विकासाच्या कामात कामठी शहर मेट्रोचं शहर झालं आहे. हुडकेश्वर नरसला डेव्हलप होत आहे. बेसा बेलतरोडीसारखे शहर बनत आहेत. मौदा तालुक्याला शेतकरी शेतमजुरांना मी न्याय देतो आहे. खरं तर ही पूर्ण जनता ही माझ्या पाठीशी राहील आणि मला प्रचंड मत देईल. मी मताचं कर्ज मागतो आहे आणि पुढचे 5 वर्ष कामठीच्या जनतेचं मी मताचं कर्ज इमानदारीने काम करून परत करणार. सर कांग्रेस और एनसीपी उद्धव ठाकरे को फंसा रही क्या? एक मिनट उद्धव जी को पूरी तरह से फंसाया गया है. उद्धव जी भी मुख्यमंत्री की लालच में आके कांग्रेस पार्टी के घर जाकर पूरी शिवसेना वो समय वो कांग्रेस पार्टी के तलवे चाट रही है. क्योंकि देखिए कांग्रेस पार्टी ने ऐसा फंसाया है. उद्धव जी को 2014 में बराबरी की हम सीट देते थे, वो हमारे नेता रहते थे. वो जो कहते थे वो भारतीय जनता पार्टी कहती थी. मातोश्री का आदेश निकला तो हम काम करते थे. मातोश्री का सम्मान करते थे. हिंदू हृदय सम्राट बाला साहेब ठाकरे जी का सम्मान हमारे मन में था, आज भी है. लेकिन उद्धव जी ने क्या किया? उद्धव जी ने कांग्रेस पार्टी के घर जाकर मुख्यमंत्री मांगा, नहीं दिया. सिल्वर वोक को मांगा, नहीं दिया. अब तो इनकी हालत खराब कर दी. जो 4 सीट के लिए युति तोड़ते थे उद्धव ठाकरे, उनको तो 100 के अंदर ला लिया. अब ऐसी परिस्थिति है उद्धव ठाकरे जी की कि नागपुर में कांग्रेस का जिलाध्यक्ष सो रहे क्या?
सो रहे क्या नाना पटोले जी? आपका जिलाध्यक्ष खिलाफ लड़ रहा है उद्धव ठाकरे के? सो रहे क्या वो चन्नी थला? उनका जिलाध्यक्ष उद्धव ठाकरे जी के खिलाफ लड़ रहा है, कहाँ गए? फंसा है उद्धव जी को। मुझे लगता है इस प्रकार से ये उद्धव जी ने सुना नहीं। अगर याद कर लेते, हिंदू हृदय सम्राट बाला साहेब ठाकरे जी ने कहा था कि कांग्रेस के घर जाना, उसके बजाय शिवसेना बंद कर देंगे। ये कांग्रेस वालों ने फंसाया उनको। और हालत ऐसी है कि नागपुर में आके बोल रहे हैं उद्धव ठाकरे, हम देवेंद्र फडणवीस जी की जमानत जब्त करेंगे। अब नाना पटोले और वो उनके राजेंद्र मूणक, ये उनकी जमानत जब्त करने निकले। रामटेक में उद्धव ठाकरे के उम्मीदवार की जमानत जब्त करने निकले ये राजेंद्र मूणक, और उद्धव जी नागपुर आके कह रहे देवेंद्र फडणवीस जी की जमानत जब्त करेंगे। उद्धव जी जरा देखो कांग्रेस पार्टी क्या हाल कर रही है आपकी। और मुझे लगता है इस प्रकार से उद्धव जी की हालत विदर्भा में खत्म करती है। विदर्भा में जिस प्रकार से उद्धव ठाकरे लड़ते थे, उस प्रकार से हम लोग उनका सम्मान करते थे, लेकिन अब तो कांग्रेस ने उनकी हालत खराब कर दी है। थैंक यू सर। पेलवान